आज आपण अशी एक बातमी समोर घेऊन येत आहे। रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे 8 वर्षापेक्षा जास्त काळापासून हडपसर, पुणे व महाराष्ट्रात कार्यरत आहे। निर्भीड, सडेतोड बातम्या देणारं व प्रशासनाला जाग आणणारं चॅनल म्हणून आमची ओळख आहे। परंतु काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलचा लोगो वापरून न्यू रोकठोक महाराष्ट्र चॅनल असं एक वेब चॅनल सुरू केलेलं आहे। त्या संदर्भात मी हडपसर पोलीस स्टेशन व सायबर पोलीस पुणे यांना तक्रार दाखल केलेली आहे। ही तक्रारची कॉपी आहे। सायबर पोलीसला देखील दाखल केली आहे, त्याचप्रमाणे हडपसर पोलीस स्टेशन देखील दाखल केलेलं आहे। अशा पद्धतीनं आमच्या ब्रँडची कॉपी करून संभ्रम निर्माण करण्याचं काम समाजामध्ये सुरू आहे। रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे ट्रेडमार्क रजिस्टर प्रोसेस झालेलं चॅनल आहे। ही त्याची कॉपी आहे प्रोसेसची, त्यामुळे आम्ही लोगोला TM लावू शकतो। आणि याचा एक कायद्याचा भंग करण्याचं काम युसुफ इद्रिस मेमन या व्यक्तीने केलं आहे। वेब चॅनलला त्यांनी न्यू रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल करून लोकांची, प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचं काम केलं। त्या अनुषंगाने मी काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले सर यांची भेट घेऊन त्यांना लेखी अर्ज, तक्रार व पुरावे देखील दाखल केलेले आहेत। तसेच सायबर ठाणे शिवाजीनगर याही ठिकाणी लेखी पुरावे देऊन तक्रार दाखल केली आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेच। IPC 316, 319, 336, 352 त्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान कायदा 66C, 66D आणि ट्रेडमार्क कायदा 1999 सेक्शन 103, सेक्शन 104 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी या संदर्भात आम्ही केलेली आहे। या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, कायदेशीर नोटीस पाठवणार आहोत। हे बोगस नावाने जे YouTube चॅनल न्यू रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे हे बंद करावं, म्हणून आम्ही त्या संदर्भात कायदेशीर पावलं उचलणार आहोत। हेच या निमित्ताने मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो। आपले रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे अतिशय प्रभावी व लोकप्रिय चॅनल आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मांडल्या जातात, लोकांच्या समस्या सोडवल्या जातात। आणि त्या नावाचा कोणी गैरवापर करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद।